नमस्कार, स्वागत आहे आपल्या SP कुकिंग या चॅनलवर। आज आपण बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ असा खमंग बांगडा फ्राय। सर्वप्रथम बाजारातून आणलेल्या बांगड्यांचे 2 तुकडे करून घेतले आहे। माशाच्या डोक्याचा भाग म्हणजे टकल्याकडचा भाग मी वेगळा काढून ठेवणार आहे। त्याचा आपण चविष्ट सार करण्यासाठी उपयोग करू शकतो। आता फ्राय करण्यासाठी शेपटीकडचे माशाचे तुकडे घेतले आहेत। या तुकड्यांना चांगली चव येण्यासाठी थोडं त्यावर मीठ, थोडी हळद आणि थोडा आगळ असं आणि चवीनुसार लाल तिखट लावून घेत आहे। मसाला प्रत्येक तुकड्याला व्यवस्थित लागेल असा चोळून घेतला आणि थोडा वेळ मुरण्यासाठी ठेवून दिले। आता बांगडा फ्रायसाठी कुरकुरीत आवरण तयार करूया। एका प्लेटमध्ये थोडे तांदळाचे पीठ आणि थोडे बेसन घेतले आहे। त्यामध्ये थोडे मीठ घालून हे मिश्रण एकजीव करून घेत आहे। आता माशाचा एक तुकडा या मिश्रणामध्ये घोळवून घेत आहे। माशाच्या सर्व बाजूने पिठाचे मिश्रण व्यवस्थित लागले पाहिजे। अशा प्रकारे सर्व माशांचे तुकडे तयार करून घेतले आहे। आता गॅसवर पॅन ठेवून त्यामध्ये तेल गरम करून घेत आहे। मासे एका बाजूने छान सोनेरी आणि कुरकुरीत झाले की अलगद पलटून दुसऱ्या बाजूने फ्राय करून घेत आहे। दोन्ही बाजूनी मासे छान कुरकुरीत आणि सोनेरी रंगाचे लालसर फ्राय करून घेऊया। आणि तयार आहे आपला खमंग मसालेदार आणि कुरकुरीत बांगडा फ्राय। बाहेरून अगदी कुरकुरीत आणि आतून मऊ असा हा बांगडा फ्राय भात, भाकरी किंवा चपाती सोबत खायला खूपच स्वादिष्ट लागतो। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।